नमस्कार. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय सापडत नाही, तोपर्यंत थांबू नका. असा संदेश स्वामी विवेकानंदांनी तुम्हा सर्व तरुणांना दिलेला आहे. आणि या दृष्टीनं आजचा उद्देश जो तुमचा आहे, तो अभ्यास करणे आहे. आणि विद्यार्थ्यांना माझं आवाहन आहे की त्यांनी आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि जोपर्यंत आपलं एक ध्येय आहे ते सापडत नाही, तोपर्यंत थांबायचं नाहीये. पुन्हा एकदा आपलं स्वागत. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात, विशेषतः ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमानुसार दशांश वर्गीकरण पद्धतीच्या प्रात्यक्षिकाची माहिती आपण करून घेत आहोत. पार्श्वभूमीमध्ये अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. वर्गीकरण म्हणजे काय, ग्रंथ म्हणजे काय, वाचन म्हणजे काय, ग्रंथालय म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय. त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये आपण ज्ञानाचं वर्गीकरण पाहिलेलं आहे, ग्रंथांचं वर्गीकरण पाहिलेलं आहे. ग्रंथवर्गीकरण, ज्ञानवर्गीकरण याबरोबरच आपण जे प्रात्यक्षिक नोंदवही आहे त्याच्याबद्दलही या अगोदरच्या व्याख्यानात जाणून घेतलेलं आहे. मला आशा आहे आपण सर्वजण मी दिलेली व्याख्याने व्यवस्थित लक्ष देऊन ऐकत आहात, त्याच्यावर विचार करत आहात, आवश्यक तिथे नोट्स काढत आहात. आणि प्रात्यक्षिकाच्या वहीच्या संदर्भात जर विचारलंच तर त्या प्रात्यक्षिकाची वही तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यासाठी ते लेक्चर ऐकून आपण प्रात्यक्षिक नोंदवही तयार करणार आहात. आज आपण एक वेगळा विषय घेऊन चर्चा करणार आहोत. याच्यातला काही भाग यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेला आहे. प्रात्यक्षिक नोंदवही करताना सुद्धा यातल्या काही गोष्टी आलेल्या आहेत. काही रिपिटेशन आहे, पण रिपिटेशन ते तुमच्या कामाचं आहे की जेणेकरून हा नवीन विषय तुम्हाला समजेल. यातले मुख्य वर्ग जे आहेत, मुख्य विषय आहेत, त्याचे वर्गांक आहेत, हे तुमच्या लक्षात राहतील. आणि या दृष्टिकोनातून हे रिपिटेशन म्हणायला हरकत नाही. तर हा आजचा जो विषय आहे आजच्या व्याख्यानाचा, तो आहे ड्युई डेसिमल क्लासिफिकेशन, मेन क्लास, सब क्लास आणि इट्स सब सब क्लास. आता याला आपण सब क्लासेस असे म्हणू शकतो, सब सब क्लासेस असे अनेक वचनार्थानं म्हणू शकतो, पण दोन्ही चालतील. ड्यू दशांश वर्गीकरण याच्यातले मुख्य वर्ग, उपवर्ग एकच सुधारणा करतोय. ड्यू दशांश वर्गीकरण हरकत नाही. ड्यू दशांश वर्गीकरण, मुख्य वर्ग, उपवर्ग आणि त्याचे उपवर्ग. अर्थात हे व्याख्यान जगदीश नारायणराव कुलकर्णी देत आहे. सर्व ज्ञान जे आहे, सर्व विषय जे आहेत ते मेलविल ड्यूई यांनी 000 ते 999 पर्यंतच्या वर्गांकामध्ये, अर्थात चिन्हामध्ये समावेश अ, केलेला आहे, करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते 000 ते 999 असे एक 10 गट केलेले आहेत. ते अर्थात 000, 100, 200, 300, 400, 500, 600, 700 आणि 800 आणि 900 अशा पद्धतीत केलेले आहेत. आणि मग प्रत्येक मुख्य वर्ग जो आहे तो पुन्हा 10-10 गटात विभाजित केलेला आहे. आणि पुन्हा जे उपवर्ग आहेत ते 10-10 उपवर्गात विभाजित करण्यात आलेले आहेत. आता हे त्या दिवशी मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं की एक कॉलनी आहे, त्या कॉलनीमध्ये 10 बंगले आहेत
आणि त्या 10 बंगल्यामध्ये प्रत्येकी 10 10 रूम आहेत, कक्ष आहेत. तशा पद्धतीचे की हे 10 मुख्य वर्ग, त्याचे 10 पुन्हा उपवर्ग, आणि त्याचे पुन्हा 10 उपवर्ग. तर आपण आता मुख्य वर्गाकडे बोलतो आहेत. 10 मुख्य वर्ग जे आहेत ते याच्यामध्ये हे तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यात मी एक बदल असा केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतून त्याचे प्रतिशब्द जाणून घ्यायचे आहेत किंवा इंग्रजीत काय म्हणतात हेही आहे, जाणून घ्यायचं आहे, तर त्यांच्या फायद्यासाठी दोन्ही भाषेमध्ये हे वर्गांक आपल्याला दिलेले आहेत. साधारणतः तुमच्या लक्षात येईल ते 10 मेन क्लास जे आहेत 002 to 900, त्यामध्ये मुख्य वर्ग 10 मुख्य वर्ग. 000 जनरलिटीज, संकीर्ण किंवा सामान्य. 100 फिलॉसॉफी, तत्वज्ञान. 2 200 रिलिजन, धर्म. 300 सोशल सायन्स, सामाजिक शास्त्रे. 400 लँग्वेज, भाषा. 500 नॅचरल सायन्सेस अँड मॅथमॅटिक्स, नैसर्गिक शास्त्रे किंवा शुद्ध विज्ञान आणि गणित. 600 टेक्नॉलॉजी, अप्लाइड सायन्स, तंत्रज्ञान, तंत्रविद्या किंवा उपयोजित शास्त्र किंवा विज्ञान. तर सायन्ससाठी आपण विज्ञान आणि शास्त्र हा शब्द वापरतो. टेक्नॉलॉजीसाठी तंत्रज्ञान, तंत्रविद्या किंवा अप्लाइड सायन्ससाठी अप्लाइड अर्थात उपयोजित शास्त्र. 700 द आर्ट्स, फाईन अँड डेकोरेटिव्ह आर्ट्स, कला, ललित आणि सजावटीच्या कला. 800 लिटरेचर अँड पोएट्री, साहित्य, ललित वाङ्मय आणि अलंकार. 900 जिओग्राफी आणि हिस्ट्री, भूगोल आणि इतिहास. याच्यात चरित्र उपवर्गाचाही समावेश आहे. अशा पद्धतीचे मुख्य 10 वर्ग. पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की हे सगळे मुख्य वर्ग ग्रंथालय आणि माहितीशास्त्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी मुखोद्गतच असले पाहिजे. पुढे वळूयात. याच्यातले 10 सब क्लासेस ऑफ मेन क्लास आपल्याला हे करायचंय. प्रत्येक मुख्य वर्गाचे प्रत्येकी 10 उपवर्ग. आता पहिला मुख्य वर्ग होता आपला 000 जनरलिया. त्याच्यामध्ये संकीर्ण किंवा सामान्य सर्वसाधारण असं म्हणतो. त्याच्यानंतर 010 बिब्लिओग्राफी, ग्रंथसूची. 020 लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, ग्रंथालय आणि माहितीशास्त्राची पुस्तकं इथे वर्गीकृत करता येतील तुम्हाला. 030 जनरल एन्सायक्लोपीडिक वर्क्स, संकीर्ण सामान्य ज्ञानकोशीय कामे. 040 रिक्त. 050 जनरल सिरियल पब्लिकेशन्स, अर्थात मराठीमध्ये संकीर्ण नियतकालिक प्रकाशनं. 060 जनरल ऑर्गनायझेशन अँड मिशॉलॉजी, संकीर्ण संस्था आणि संग्रहालय. 070 न्यूज मीडिया, जर्नल्स आणि पब्लिशिंग ट्रेंड, जे वृत्तमाध्यमे, नियतकालिके. ऍक्च्युली ते जर्नालिझम आहे, LISM. एक सेकंद. जर्नलिझम आणि पब्लिशिंग ट्रेंड म्हणजे अर्थात वृत्तमाध्यमे, वृत्तपत्रकार वृत्तपत्रकारिता आणि प्रकाशनाचा व्यापार, अशा पद्धतीचे आहे. पण हा मुख्य वर्ग जर्नलिझमचाच आहे, म्हणजे वृत्तपत्र व्यवसायाचा आहे. त्याच्यानंतरचा उपवर्ग जो आहे तो 080 जनरल कलेक्शन, संकीर्ण संग्रह. 090 मॅन्युस्क्रिप्ट अँड रेअर बुक्स, हस्तलिखिते आणि दुर्मिळ ग्रंथ पुस्तके. 100 फिलॉसॉफी, तत्वज्ञान. 110 मेटाफिजिक्स, अध्यात्मशास्त्र. 120 इपिस्टोमॉलॉजी, ज्ञानशास्त्र. 130 पॅरानॉमल फेनॉमेना, अतिंद्रिय अद्भुत घटना, जादूटोणा इत्यादी. 140 स्पेसिफिक फिलॉसॉफिकल स्कूल्स, तत्वज्ञानातील विशिष्ट विचारधारा. 150 सायकॉलॉजी, मानसशास्त्र. 160 लॉजिक, तर्कशास्त्र. 170 इथिक्स, मोरल फिलॉसॉफी, नैतिकता आणि नैतिक तत्वज्ञान. 180 एन्शियंट, मिडवेल अँड ओरिएंटल फिलॉसॉफी, प्राचीन, मध्ययुगीन आणि प्राच्य तत्वज्ञान. 190 मॉडर्न वेस्टर्न फिलॉसॉफी, आधुनिक पाश्चात्य तत्वज्ञान. 200 रिलिजन, धर्म. 210 फिलॉसॉफी अँड थिअरी ऑफ रिलिजन, समज तत्वज्ञान आणि धर्माचे सिद्धांत. 220 बायबल. 230 ख्रिश्चनिटी,
ख्रिश्चन थिओलॉजी, ख्रिश्चन धर्म किंवा ख्रिश्चन धर्मशास्त्र. 240 ख्रिश्चन मोरल अँड डिव्होशनल थिओलॉजी, ख्रिश्चन नैतिक आणि भक्तिशास्त्र तत्वज्ञान. 250 ख्रिश्चन ऑर्डर अँड लोकल चर्च, ख्रिश्चन धर्मप्रमाणे दर्जा आणि स्थानिक चर्च. 260 सोशल अँड इलेस्टिकल थिओलॉजी, सामाजिक आणि चर्चेचे धर्मशास्त्र. 270 ख्रिश्चन हिस्ट्री ऑफ ख्रिश्चनिटी आणि ख्रिश्चन चर्च, ख्रिश्चन धर्माचा आणि ख्रिश्चन चर्चचा इतिहास. 280 ख्रिश्चन डिनॉमिनेशन्स अँड चर्च, ख्रिश्चन संप्रदाय आणि चर्च, ख्रिश्चन चर्चेची नावे पंथ इत्यादी. 290 कम्पॅरेटिव्ह रिलीजन अँड अदर रिलीजन, तौलनिक तुलना धर्म आणि इतर धर्म. आता तिसरा मुख्य वर्ग आहे, चौथा मुख्य वर्ग आहे 300 सोशल सायन्सेस, सामाजिक शास्त्र. त्याच्यातले उपवर्ग पाहतोय आपण. 310 कलेक्शन ऑफ जनरल स्टॅटिस्टिक्स, संकीर्ण संख्याशास्त्र. 320 पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र. 330 इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. 340 कायदा, लॉ. 350 पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड मिलिटरी सायन्स, लोकप्रशासन आणि संरक्षण शास्त्र. 360 सोशल प्रॉब्लेम्स अँड सर्व्हिसेस असोसिएशन, सामाजिक समस्या आणि सेवा संघटना. 370 आहे शिक्षणासाठी, एज्युकेशनसाठी. 380 कॉमर्स, कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्टेशन, वाणिज्य संप्रेषण आणि दळणवळण वाहतूक. 390 कस्टम्स, एटिकेट्स अँड फोकलोर, रूढी, प्रथा, शिष्टाचार आणि लोककथा. त्याच्यानंतर मुख्य क्लास सुरू होतोय 400. त्याच्यामध्ये 400 लँग्वेज भाषा, 410 410 लिंग्विस्टिक भाषाशास्त्र, 420 इंग्लिश अँड ओल्ड इंग्लिश, इंग्रजी आणि प्राचीन इंग्रजी. 430 जर्मनिक लँग्वेजेस, जर्मनिक भाषा आणि जर्मन. 440 रोमन भाषा आणि फ्रेंच. 450 इटालियन, रोमानियन आणि रेटो रोमॅनिक भाषा. 460 स्पॅनिश अँड पोर्तुगीज लँग्वेजेस, तेच स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषा. 470 इटाली लँग्वेज, लॅटिन, त्यामध्ये इटालिक भाषा आहे, लॅटिन भाषा आहे. 480 हेलेनिक लँग्वेजेस, क्लासिकल ग्रीक, याच्यात अभिजात ग्रीक भाषा त्याची हेलेनिक भाषा आहे. आणि 490 अदर लँग्वेजेस, इतर भाषा. त्याच्यानंतरचा मुख्य वर्ग आहे 500 नॅचरल सायन्सेस अँड मॅथमॅटिक्स. याच्यामध्ये नैसर्गिक शास्त्र, विज्ञान आणि गणित. 510 मॅथमॅटिक्स, गणित. 520 ॲस्ट्रॉनॉमी अँड अलाइड सायन्सेस, खगोलशास्त्र आणि तत्सम विषय. 530 फिजिक्स, भौतिकशास्त्र. 540 केमिस्ट्री अँड अलाइड सायन्सेस, रसायनशास्त्र आणि संबंधित शास्त्र विज्ञान. 550 भूशास्त्र, अर्थ सायन्स. 560 पॅलेंटॉलॉजी किंवा पॅलॉन्टॉलॉजी किंवा झोलॉजी. त्याच्यानंतर 570 लाईफ सायन्सेस, बायोलॉजी, जैविकशास्त्र किंवा जीवशास्त्र. 580 बॉटनी, प्लांट्स असा शब्द वापरला येतात, बॉटनी, वनस्पतीशास्त्र. 590 प्राणीशास्त्र, ॲनिमल्स किंवा झुऑलॉजी आपण म्हणतो तुला. त्याच्यानंतर पुढचा मुख्य वर्ग आहे 600, हा तंत्रज्ञानाचा आहे किंवा उपयोजित शास्त्राचा आहे, टेक्नॉलॉजी. 610 हा मेडिकलचा आहे, मेडिकल सायन्सेस, वैद्यकशास्त्र, औषधी. 620 इंजिनिअरिंग अँड अलाइड सायन्सेस, अभियांत्रिकी आणि संयोजकीय. 630 हा कृषी किंवा शेती शास्त्रासाठी आहे, ऍग्रिकल्चर रिलेटेड टेक्नॉलॉजी. 640 होम सायन्स, फॅमिली लिव्हिंग, गृह अर्थशास्त्र किंवा ग्रहशास्त्र किंवा कुटुंबिक राहणीमान. त्याच्यानंतर 650 मॅनेजमेंट अँड ॲक्झिलरी सर्व्हिसेस, व्यवस्थापन आणि सहकारी सेवा. 660 केमिकल इंजिनिअरिंग, सैनिक अभियांत्रिकी. 670 मॅन्युफॅक्चरिंग, उत्पादन. 680 मॅन्युफॅक्चरिंग फॉर स्पेसिफिक यूज, विशिष्ट वापरासाठी उत्पादने. 690 बिल्डिंग्स, इमारती. 700 द आर्ट, फाईन अँड डेकोरेटिव्ह आर्ट, कला, ललित आणि सजावटी कला. 710 सिविक अँड लँडस्केप आर्ट, नागरी आणि श्रेष्ठी चित्रकला. 720 आर्किटेक्चर, वास्तुकला. 730 प्लास्टिक आर्ट, स्कल्पचर, प्लास्टिक कला, शिल्पकला. 740 ड्रॉइंग अँड डेकोरेटिव्ह आर्ट, रेखाचित्र आणि सजावटीची कला. 750 पेंटिंग्स अँड पेंटिंग्स, रंगचित्रकला आणि चित्रे. 760 ग्राफिक आर्ट्स अँड प्रिंट मेकिंग अँड प्रिंट, ग्राफिक आर्ट्स, छाप बनवण्याची कला किंवा प्रिंट. 770 फोटोग्राफी आणि फोटोग्राफ्स, प्रकाश, चित्रकला, छायाचित्र आणि छायाचित्रे.
त्याच्यानंतर संगीतावर जे काही पुस्तक असेल तर ती इथं वर्गीकृत केली तर 7-8 मध्ये संगीत, म्युझिक. 7-9 रिक्रिएशन अँड परफॉर्मिंग आर्ट्स, मनोरंजन आणि सादरीकरण कला. हा विशेषतः हा जो वर्गांक आहे स्पोर्ट्ससाठी आहे, खेळासाठी आहे. त्याच्यानंतर 8-0 लिटरेचर, वैयक्तिक ललित वाङ्मय आणि त्याचे किंवा वक्तृत्व. 8-1 अमेरिकन लिटरेचर इन इंग्लिश, इंग्रजीतील अमेरिकन साहित्य ललित वाङ्मय. 8-2 इंग्रजी, इंग्लिश अँड ओल्ड इंग्लिश लिटरेचर, इंग्रजी आणि जुने इंग्रजी साहित्य. 8-3 जर्मन लिटरेचर, जर्मन साहित्य. 8-4 लिटरेचर ऑफ रोमन्स लँग्वेजेस, फ्रेंच भाषेतलं साहित्य आहे याच्यामध्ये. 8-5 इटालियन रोमानियन रेटो रोमॅनिक साहित्य. 8-6 स्पॅनिश आणि पोर्तुगीज साहित्य. 8-7 इटालिक साहित्य. 8-8 हेल्निक साहित्य. 8-9 आणि इतर भाषेतलं साहित्य. आणि शेवटचा मुख्य वर्ग आहे 9-0 जॉग्रफी आणि हिस्ट्री, भूगोल आणि इतिहास. त्याच्यामध्ये 9-1 जॉग्रफी अँड ट्रॅव्हल, भूगोल आणि प्रवास. 9-2 हा बायोग्राफी, जिनॉलॉजी आणि इन्सेनियम, चरित्र, वंशावळी, वंश परंपरा, मानचिन्ह यांच्यासाठी आहे. 9-3 प्राचीन जगाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ एन्शियंट वर्ल्ड. 9-4 जनरल हिस्ट्री ऑफ युरोप, युरोपचा सर्वसाधारण इतिहास. 9-5 हिस्ट्री ऑफ एशिया, आशिया खंडाचा इतिहास. 9-6 जनरल हिस्ट्री ऑफ आफ्रिका, आफ्रिका खंडाचा इतिहास. 9-7 उत्तर अमेरिकेचा इतिहास, अर्थात उत्तर अमेरिका खंडाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंट. 9-8 जनरल हिस्ट्री साऊथ अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा सर्वसाधारण इतिहास. आणि 9-9 हा जनरल हिस्ट्री ऑफ अदर एरियाज, इतर क्षेत्राचा साधारणतः इतिहास. अशा पद्धतीचे हे उपवर्ग आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर सब क्लासेस आपण पाहणार आहोत. सब क्लासेस पाहताना आपल्याला प्रत्येक त्याच्यामध्ये जायचं आहे. जसं अंकगणितामध्ये आपल्याला अगोदर आपण काय पाहिलं, 100, 2, 3 अशा पद्धतीचं, किंवा 10, 20, 30. आता इथे प्रत्येक अंक 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने येतात. तर हे असा उच्चार करायचा नाहीये, एक असं म्हणजे अंक म्हणून विचार करायचा नाहीये त्याचा, पण हे चिन्ह म्हणून आपण इथे विचार. तर क्लास नंबर, सब्जेक्ट आणि विषय अशा पद्धतीचा आहे. आता पहिला उपवर्ग आहे 0-0-0 जर्नॅलिटिक्स. आता याच्या इथं लक्षात घ्यायचं, हा पहिला उपवर्ग म्हणजे 0-0-0 ते 0-0-9 अशा. आता हे दाखवताना मी काय केलेलं आहे की वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन इथे केलेलं आहे. प्रत्येक उपवर्ग जो आहे तो वेगळ्या रंगामध्ये, वेगळ्या कलरमध्ये दाखवलेला आहे. 0-0-0 जनरलिटी, जनरली संकीर्ण सामान्य. 0-0-1 नॉलेज ज्ञान. 0-0-2 ग्रंथ पुस्तक. 0-0-3 सिस्टीम प्रणाली. 0-0-4 डेटा प्रोसेसिंग कम्प्युटर सायन्स. आता इथे एक महत्वाचा विषय हा जनरल मध्ये आलेला आहे. विशेषतः हा विषय थोडासा सायन्सचा आहे, पण नवीन विषय असल्यामुळे याला तिथे स्थान मिळालं नाही, तर त्याच्यामुळे संकीर्ण मध्ये घेतलेले आहे. आणि हे पहिले 3 जे वर्ग आहेत, 0-0-4, 0-0-5 आणि 0-0-6, हे एकूण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ICT ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी हा विषय घेतलेला आहे. आणि विषयाचं 0-0-4 डेटा प्रोसेसिंग कम्प्युटर सायन्स, संगणकशास्त्र, माहिती प्रक्रिया. 0-0-5 कम्प्युटर प्रोग्रामिंग, प्रोग्राम्स अँड डेटा, संगणक प्रोग्रामिंग, प्रोग्राम्स, डेटा. आणि 0-0-6 स्पेशल कम्प्युटर मेथड्स, विशेष संगणक पद्धती. तर हे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा संगणकाच्या पुस्तकाचं तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही 0-0-4, 0-0-5 आणि 0-0-6 यामध्ये त्या पुस्तकाचं वर्गांक शोधायचे आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरीही जिथे जिथे दशांश वर्गीकरण पद्धती आहे, तिथे तिथे या वर्गांकाखाली तुम्हाला पुस्तकं पाहायला मिळतील. त्याच्यानंतर 0-0-7, 0-0-8 आणि 0-0-9 हे रिक्त ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर 0-1-0 हा बिब्लिओग्राफी सूचीसाठी आहे, संत सूचीसाठी आहे. त्याच्यामध्ये
011 विविध सूची आहेत. 012 व्यक्तिगत ग्रंथ सूची आहेत. 013 विशिष्ट वर्गाच्या लेखकाच्या कृतीची सूची आहे. 014 अनामिक आणि टोपण नावाच्या कृती सूची आहे. 015 विशेष ठिकाणची सूची आहे. 016 विशिष्ट विषयावरील पुस्तकांची सूची आहे. 017 संकीर्ण विषय तालिका. 018 लेखक ग्रंथकार दिनांकाप्रमाणे केलेली तालिका किंवा सूची. आणि 019 हे कोष तालिकेसाठी. नंतर तुमचा सगळ्यांचा आवडता विषय ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचा. तर त्याच्यामध्ये 020 ग्रंथालय आणि माहितीशास्त्र. 021 ग्रंथालय अभिलेखागार माहिती केंद्र यांचा संबंध. 022 ग्रंथालय इमारतीचे व्यवस्थापन. 023 कर्मचारी व्यवस्थापन. 024 रिक्त. 025 ग्रंथालय कामकाज. त्याच्यामध्ये ग्रंथालय व्यवस्थापन, ग्रंथालय वर्गीकरण, ग्रंथालय तालीकरण हे सगळे विषय येतात. त्याच्यानंतर 026 विशिष्ट विषयासाठी ग्रंथालय. 027 सर्वसाधारण ग्रंथालय. याच्यामध्ये ग्रंथालयाचे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यानंतर 028 वाचन आणि इतर माध्यमाचा वापर. हे 029 रिक्त. अशा पद्धतीचे ग्रंथालय शास्त्राचं वर्गीकरण हे 10 उपवर्गात केलेलं आहे. 020 029. त्याच्यानंतरचा संकीर्ण वर्गामधला उपवर्ग आहे विश्वकोशाचा. सर्वसाधारण विश्वकोश. जे विषयाचे विश्वकोश आहेत ते त्या त्या विषयात जातील, आणि जे सर्वसाधारण असतील एका विषयाचे नसलेले असे तर ते या संकीर्णामध्ये येतील. 030 सर्वसाधारण ज्ञानकोश. 031 अमेरिकन इंग्रजी भाषेतील ज्ञानकोश. अमेरिकन इंग्लिश लँग्वेज एन्सायक्लोपीडियाज. 032 हा इंग्रजी भाषेतील ज्ञानकोशासाठी आहे. 033 इतर जर्मनिक भाषेतील ज्ञानकोश. 034 फ्रेंच किंवा इतर भाषेतील तत्सम भाषेतील ज्ञानकोश. 035 इटालियन, रोमानियन आणि तत्सम भाषेतील ज्ञानकोश. 036 स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषेतील ज्ञानकोश. 037 स्लाव्हिक भाषेतील ज्ञानकोश. 038 स्कॅन्डिनेव्हियन भाषेतील ज्ञानकोश. आणि 039 इतर भाषेतील ज्ञानकोश. मराठी, हिंदी, संस्कृत सगळे जी भारतीय भाषा आहेत त्या भाषेतील जी विश्वकोश आहेत, ज्ञानकोश आहेत, ते इथे वर्गीकृत केले जातील सर्वसाधारण. त्याच्यामध्ये मराठी असेल तर मराठी 039.1416 अशा पद्धतीचे येईल. तर हे तुमच्या नंतर लक्षात येईल. 040 ते 049 हा उपवर्ग रिक्त आहे. त्याला अजून कुठल्याही वर्गांत दिलेले नाही. 050 हा नियतकालिकासाठी आहे, संकीर्ण नियतकालिकासाठी. त्याच्यामध्ये पुन्हा भाषेप्रमाणे हे केलेले आहेत. 051 अमेरिकन भाषेतील संकीर्ण नियतकालिके. 052 इंग्रजी भाषेतील संकीर्ण नियतकालिके. 053 जर्मन भाषेतील नियतकालिके. 054 फ्रेंच भाषेतील नियतकालिके. 055 इटालियन भाषेतील नियतकालिके. 056 स्पॅनिश भाषेतील नियतकालिके. 057 स्लाव्हिक भाषेतील नियतकालिके. 058 स्कॅन्डिनेव्हियन भाषेतील आहे. आणि 059 हे इतर भाषेतील संकीर्ण नियतकालिके. मग भारतातल्या सगळ्या भाषा ज्या आहेत किंवा जगातल्या इतर भाषा असतील तर त्या सगळ्या त्या भाषेतील नियतकालिके सगळे इथे वर्गीकृत केले असेल. त्याच्यानंतर 060 हा संकीर्ण संस्था किंवा संघटनासाठी किंवा वस्तू संग्रहालयासाठी आहे. 061 उत्तर अमेरिकेतल्या संघटना. 062 हा इंग्लंडमधल्या संघटना. 063 जर्मनमधल्या. 064 हा फ्रान्स मधल्या. 065 इटली मधल्या. 066 त्याच्यामध्ये काय पेनिन्सुला बेटे त्याच्यातले आहेत. 067 रशियामधल्या, पूर्व रशियातल्या संघटना. 068 इतर भौगोलिक विभाग अशा पद्धतीनं. आणि 069 हा वस्तू संग्रहालय शास्त्र. अशा पद्धतीचे हा संघटना आणि वस्तू संग्रहालय शास्त्रासाठीचा हा उपवर्ग आहे. 070 जसं मी तुम्हाला सांगितलं, न्यूज मीडिया जर्नलिझम अँड पब्लिशिंग, वृत्तपत्र माध्यमे, पत्रकारिता आणि प्रकाशन व्यवसाय. त्यामध्ये 071 उत्तर अमेरिकेतला पत्रकारिता. 072 ब्रिटिश. 073 मध्य युरोप, जर्मनी. 074 फ्रान्स. 075 इटली. 076 इबेरियन. 077 पूर्व युरोप, रशियातील वृत्तपत्र व्यवसाय. 078
बिहारातील उत्तर प्रदेश आहे. आणि 079 आता भारतातला पत्र व्यवसाय म्हणलं तर सगळा इथे येईल. त्याच्यानंतर 080 हा जनरल कलेक्शन संकीर्ण साहित्य संग्रह आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे जनरल आहेत, अनेक साहित्य एकत्र केलं जातं, अशा पद्धतीचा जनरल संग्रह इथे ठेवला जातो. त्याच्यामध्ये 081 अमेरिकन इंग्रजी भाषेतील साहित्य, 082 इंग्रजी भाषेतील संकीर्ण साहित्य, 083 जर्मन भाषेतील, 084 फ्रेंच, 085 इटालियन, 086 स्पॅनिश, 087 स्लाविक, 088 स्कॅन्डिनेव्हियन, 089 इटाली, अशा पद्धतीचे हे आहे. आणि याच्यातला मुख्य वर्ग 100 मधला शेवटचा उपवर्ग 090 हस्तलिखित आणि दुर्मिळ ग्रंथ, 0191 हस्तलिखित, 092 काष्टामुद्रातील ग्रंथ, 093 दोला मुद्रिते, 094 मुद्रित छापील ग्रंथ, 095 बांधणे असलेले पुस्तकं, 096 चित्रासाठी उल्लेखनीय पुस्तकं, त्याच्यानंतर 097 मालकी किंवा निर्मितीत उल्लेखनीय, 098 कायद्याने बंदी घातलेली पुस्तकं, आणि 099 विशेष आकाराची पुस्तकं, अशा पद्धतीचं हा मुख्य वर्ग आहे. त्याच्यानंतर उपवर्ग आहे. त्याच्यानंतर मुख्य वर्ग सुरू होते 100 फिलॉसॉफीचा. त्याच्यामध्ये 101 तत्वज्ञानाचे सिद्धांत, 102 तत्वज्ञान, 103 शब्दकोश आणि ज्ञानकोश हे तत्वज्ञानाचे, तत्वज्ञानाचे नियतकालिक 105 तत्वज्ञानातील संस्था आणि संघटना, 106 तत्वज्ञानाचे शिक्षण, 107 व्यक्तिप्रकाश 108 आणि ऐतिहासिक व्यक्तीच्या गटाचे तत्वज्ञान 109. त्याच्यानंतर त्याच्यातला दुसरा उपवर्ग आहे मेटाफिजिक्स अध्यात्मशास्त्र 110, अँटॉलॉजी 111, 112 रिक्त आहे, 113 कॉस्मॉलॉजी, 114 जागा अवकाश, 115 वेळ, 116 बदल, 117 रचना, 118 शक्ती आणि ऊर्जा, 119 अंक संख्या आणि गुणोत्तर परिणाम, 120 हा ज्ञानशास्त्रासाठी आहे. त्याच्यामध्ये 121 ज्ञानशास्त्र, 122 कार्यकारण भाव कारण मीमांसा, 123 निश्चयवाद, त्याच्यानंतर 124 प्रयोजनवाद, 125 रिक्त, 126 आत्मतत्व किंवा स्वत्व, 127 अचेतन उपचेतन, 128 मानवता, 129 आत्म्याचे उगमस्थान, अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर तिसरा उपवर्ग आहे यामधला तत्वज्ञानाच्या मुख्य वर्गामधला 130 अलौकिक अतिंद्रिय अद्भुत घटना. त्याच्यामध्ये 131 पॅरासायकोलॉजी गुप्त पद्धती, 132 रिक्त, 133 पॅरासायकोलॉजी आणि गुळवाद, 134 रिक्त, 135 हा स्वप्न आणि रहस्य, स्वप्नाचं एखादं पुस्तक असेल तर ते इथे वर्गीकृत होईल. 136 रिक्त आहे, 137 दिव्य ग्रॉफॉलॉजी, 138 चेहऱ्यावरून स्वभाव ओळखण्याची कला, 139 डोक्याच्या कवटीवरून स्वभाव ओळखणे. तर हे सगळं मस्तक सामुद्रिक असं म्हणतात. तर हा उपवर्ग होता. त्याच्यानंतर 140 हा उपवर्ग आहे. त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचे विशिष्ट विचार प्रवाह आहेत. 141 आदर्शवादाने संबंधित प्रणाली, 142 चिकित्सक तत्वज्ञान, 143 बर्गसनवाद आणि साक्षरतावाद, 144 मानवतावाद आणि संबंधित प्रणाली, 145 संवेदन सिद्धांतवाद, 146 निसर्गवाद आणि संबंधित प्रणाली, 147 सर्वेश्वरवाद, सर्वधर्म समभाव, 148 समुच्चयवाद उदारमतवाद, आणि 149 तत्वज्ञानविषयक तत्व. त्याच्यानंतर मानसशास्त्र हा विषय सुरू होतोय. 150 सायकोलॉजी, 151 रिक्त, 152 मध्ये आकलन, गती, भावना, स्नायूचे कार्य, 153 मानसिक प्रक्रिया आणि बुद्धिमत्ता, 154 उपचेतन अवचेतन विकल्पित स्थिती, 155 भेद दाखवणारे आणि विकासात्मक मानसशास्त्र, आणि 157 तौलनिक मानसशास्त्र, 157 रिक्त, 158 उपयोजित मानसशास्त्र, आणि 159 गुणाधिक्य. त्याच्यानंतर तर्कशास्त्र हा उपवर्ग सुरू होतो. 160 तर्कशास्त्र, 161 प्रेरण, 162 वजावट, 163 रिक्त, 164 रिक्त, 165 त्रुटी आणि त्रुटीचे स्रोत, 166 संविधान. पण इथे लक्षात घ्या, हा संविधान राज्यघटनेशी संबंधित आहे. वेगळ्या अर्थाने इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर 167 गृहीतक गृहीतक सिद्धांत, 168 युक्तिवाद आणि मनवळणे, आणि 169 उपमा आणि साम्य,
त्याच्यानंतरचा विषय सुरू होतोय उपवर्ग इथिक्स, नीतिशास्त्र आपण त्याला म्हणतो, नैतिकता किंवा नीतिशास्त्र. 170, 171 नैतिक प्रणाली, 172 राजकीय नैतिकता, 173 कौटुंबिक नातेसंबंधांमधील नैतिकता, 174 व्यावसायिक नैतिकता, 175 मनोरंजन आणि विश्रांतीची नैतिकता, 170 लिंग आणि पुनरुत्पादनाची नैतिकता, 177 सामाजिक संबंधाचे नीतिशास्त्र, 178 उपभोगाची नैतिकता आणि 179 इतर नैतिक नियम. 180 हा प्राचीन मध्ययुगीन पौरात्य तत्वज्ञानासाठी आहे. 181 पौरात्य तत्वज्ञान, 182 सॉक्रेटिस पूर्व ग्रीक तत्वज्ञान, 183 अत्याधुनिक आणि सॉक्रेटिक तत्वज्ञान, 184 प्लेटोचे तत्वज्ञान, 185 हा अरिस्टॉटलचे तत्वज्ञान, 186 संशयवाद, 187 इपिक्युरियन तत्वज्ञान, 188 स्टॉईक तत्वज्ञान आणि 189 मध्ययुगीन पाश्चात्य तत्वज्ञान. अशा पद्धतीचे सगळे म्हणजे भारतीय प्राचीन तत्वज्ञान वगैरे ह्याच त्याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर 190 हा आधुनिक पाश्चात्य तत्वज्ञानासाठी आहे. 191 अमेरिकेसाठी आहे. 192 ब्रिटिश, 193 जर्मनी आणि ऑस्ट्रिया, 194 फ्रान्सचं आधुनिक तत्वज्ञान, 195 इटालीचे आधुनिक तत्वज्ञान, 197 सोव्हिएत युनियनचे तत्वज्ञान, 198 स्कॅन्डिनेव्हियनचे तत्वज्ञान, 199 इतर भौगोलिक क्षेत्राचे तत्वज्ञान. त्याच्यामध्ये धर्मामध्ये पुन्हा हे रिक्त आहेत. 200 धर्म, 201, 202, 203, 204, 205, 206, 207 आणि 208, 209 हे रिक्त आहेत. आता आपण जसं चर्चा केलेली आहे की हा धर्मासाठी एकाच धर्मासाठी खूप मोठे वर्गांक इथे दिलेले आहेत. 210 तत्वज्ञाने धर्माचे सिद्धांत, 211 ईश्वर देवाची संकल्पना, 212 ईश्वराचे अस्तित्व, 213 निर्मिती, 214 धर्मशास्त्र, 215 विज्ञान आणि धर्म, 216 रिक्त, 217 रिक्त, 218 मानव जात, 219 निक्त. नंतर उपवर्ग सुरू होतोय बायबलचा, 220 त्याच्यामध्ये बायबल, 221 जुना करार, 222 जुन्या कराराचे ऐतिहासिक ग्रंथ, 223 जुना करार काव्यात्मक ग्रंथ, 225 नवा करार, 226 गॉस्पेल आणि कायदे, 227 पद्मनाभ ग्रंथ, 228 प्रकटीकरण आणि 229 तंत्र. त्याच्यानंतर 230 हा ख्रिश्चन धर्म तत्वासाठी आहे. त्याच्यामध्ये 231 ईश्वर गॉड, 232 हा येशू ख्रिस्त आणि त्याचे कुटुंब, 233 मानवजात, 234 मुक्ती, मोक्ष आणि कृपा, 235 आध्यात्मिक व्यक्ती, संत, देवदूत, शैतान, 236 प्रलयशास्त्र, 237 रिक्त, 238 पंथ संप्रदाय शिकवण संवाद, 239 सत्यतेचे प्रमाणे आणि वादविवाद, 240 ख्रिश्चन नीती विचार, 241 नैतिक तत्वज्ञान धर्मशास्त्र, 242 ख्रिश्चन धर्माचे भक्ती साहित्य, 243 शुभ वर्तमान व्यक्तीसाठी सुवार्थिक लेखन, 244 रिक्त, 245 रिक्त, 246 रिक्त, 246 हा ख्रिश्चन धर्मात कलेचा वापर आहे, 247 चर्चमधील उपकरणे आणि सामुग्री, 248 ख्रिश्चन धर्मातील अनुभव, कृती, जीवन आणि सराव, 249 ख्रिश्चन कौटुंबिक धार्मिक जीवन. त्याच्यानंतर 250 ख्रिश्चन ऑर्डर आणि लोकल चर्च, ख्रिश्चन धर्माप्रमाणे दर्जा आणि स्थानिक चर्च, 251 प्रीचिंग, धर्मोपदेशक प्राचीन प्रवचनाचा मूळ ग्रंथ, 252 उपदेशाचा मजकूर, 253 धर्मोपदेशक कार्यालय, 254 पादरीच्या घराण्यातील व्यवस्थापन, 255 धार्मिक मंडळे आणि आदेश, 256 रिक्त, 257 रिक्त, 258 रिक्त, 259 हा ग्रामीण भागातील कुटुंबाची व्यक्तीची काळजी, 260चा उपवर्ग सुरू होतो इथे सामाजिक आणि चर्च धर्मशास्त्र, 261 सामाजिक धर्मशास्त्र, 262 धर्मोपदेशकासंबंधी, 263 धार्मिक जीवन वेळ पाळण्याची ठिकाणी, 264 सार्वजनिक पूजा प्रार्थना, 265 धार्मिक विधी इतर संस्कार कर्म, 266 धर्मप्रसारक मठ, 267 धार्मिक कार्यासाठी संस्था संघटना, 268 धार्मिक शिक्षण,
दोन सहा नऊ आध्यात्मिक नूतनीकरण नूतनीकरण. त्याच्यानंतरचा मुख्य वर्ग उपवर्ग आहे 270. तो आहे हिस्ट्री ऑफ ख्रिश्चनिटी अँड ख्रिश्चन चर्च, ख्रिश्चन धर्म आणि ख्रिश्चन चर्चचा इतिहास. 271 चर्च इतिहासातील धार्मिक ग्रंथ. 272 चर्च इतिहासात छळ. 273 सैद्धांतिक मतभेद, विवाद आणि पाखंडी मत. 274 युरोपमधील ख्रिश्चन धर्माचा इतिहास. 275 आशियातील ख्रिश्चन धर्माचा इतिहास. 276 हा आफ्रिकेतील ख्रिश्चन धर्माचा इतिहास. 277 हा उत्तर अमेरिकेतील ख्रिश्चन धर्माचा इतिहास. 278 हा दक्षिण अमेरिकेतील ख्रिश्चन धर्माचा इतिहास. आणि 279 हा इतर देशातील भागातील ख्रिस्ती धर्माचा इतिहास. त्याच्यानंतर 280 हा उपवर्ग आहे ख्रिश्चन चर्चची नावे संप्रदाय. त्याच्यानंतर 281 प्रारंभिक पूर्वीची चर्च किंवा पौरात्य चर्च. 282 रोमन कॅथलिक चर्च. 283 अँग्लिकन चर्च. 284 मूळ युरोपातील प्रोटेस्टंट किंवा महाद्वीपमूळचे प्रोटेस्टंट. प्रेस्टिबेरियन सुधारित मंडळी 285. बाप्टिस्ट ख्रिस्ताचे शिष्य 287. मेथॉडिस्ट आणि संबंधित चर्च 287. 288 रिक्त आणि 289 इतर संप्रदाय. 288 रिक्त आणि 289 इतर संप्रदाय आणि पंथ. आता हे झाले ख्रिश्चन धर्मासाठी, म्हणजे 200 ते 289 पर्यंत सगळं ख्रिश्चन धर्मासाठीच आहे. आणि आता एकच उपविभाग हा इतर धर्मासाठी दिलेला आहे. त्याच्यामध्ये 290 तौलनिक धर्म आणि इतर धर्म. 291 तौलनिक तुलनात्मक धर्म. 292 अभिजात शास्त्रीय ग्रीक आणि रोमन धर्म. 293 हा जर्मन धर्म. आणि 294 भारतीय मूळ धर्म असलेले धर्म. म्हणजे भारतात ज्या धर्माचं ओरिजिन झालेलं आहे तर ते सगळे धर्म तुम्हाला 294 मध्ये पाहायला मिळतील. 295 मध्ये झोरोस्ट्रियनिझम याच्यामध्ये असतील. 296 यहुदी धर्म जुडायझम. आणि 297 इस्लाम, बहाई पंथ वगैरे. 298 रिक्त आणि 299 इतर धर्म. अशा पद्धतीचे हे धर्माचे उपवर्ग आहेत. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण मुख्य वर्ग पाहिलेत, उपवर्ग पाहिलेत, आणि उपवर्गातले जे उपवर्ग आहेत ते 000 ते 200, म्हणजे 000 हा एक मुख्य वर्ग, 100 हा एक उपवर्ग, आणि 200 याचे उपवर्ग. अशा 3 मुख्य वर्गाचे आपण उपवर्ग आणि त्याचे उपवर्ग पाहिलेले आहेत. याच्यानंतरचे जे मुख्य वर्ग आहेत त्यांचे उपवर्ग आणि उपवर्ग, उपवर्ग आपण पाहिलेलेच आहेत. त्यांचे उपवर्ग जे आहेत म्हणजे ते आपण नंतरच्या व्याख्यानात पाहूया. तर हे सर्व विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचे की हे मुख्य वर्ग जे आहेत ते तुम्हाला मुखत्यात असले पाहिजेत. उपवर्ग तुम्हाला सांगितले की लगेच लक्षात आले पाहिजेत की कोणता उपवर्ग कुठे आहे. मी जर विचारलं तुम्हाला ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचा वर्ग कोणता आहे, किंवा रसायनशास्त्र विचारलं, भौतिकशास्त्र विचारलं, इंजिनिअरिंग विचारले, किंवा अमेरिकन साहित्य विचारलं, तर कुठलाही वर्गांक जर विचारला, विषय विचारला, तर त्याचा वर्गांक तुम्हाला कुठे आहे हे लवकरात लवकर कळायला पाहिजे. आता याच्यानंतरचे आपण 300 ते 900 जे उपवर्ग आहेत, सॉरी, जे मुख्य वर्ग आहेत त्याचे उपवर्ग आणि त्याचे उपवर्ग हे आपण नंतरच्या येणाऱ्या व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत हे व्याख्यान ऐका, आणि हे व्याख्यान ऐकल्यानंतर तुम्ही व्याख्यान ऐकलंय हे कळण्यासाठी तर लाईक करा, आणि जिथे जिथे शक्य आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे चॅनल आहे सबस्क्राईब करा. याच्यामध्ये अनेक व्याख्यानं मी दिलेली तुम्हाला ऐकता येतील, आणि तुमचं ग्रंथालय शास्त्राचं ज्ञान यातून विकसित होईल, वृद्धिंगत होईल. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. नमस्कार.